Good morning, all of you. Today we are going to learn organizing at supervisory level. Into bracket, what is organization? Okay. In our last lecture, we have seen about budget as well as types of budget. Okay. And in this lecture, we will see organization. Now let's turn to our syllabus. When two or more people come together and agree to coordinate their activities in order to achieve the common goals, an organization has been born. तर बघा, ज्यावेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येतात आणि एखादी ॲक्टिव्हिटी कोऑर्डिनेशनने किंवा काय म्हणतो आपण तर सुसंगतीने करायला तयार होतात, एखादं गोल म्हणजे त्या सगळ्यांचं मग कॉमन गोल किंवा कॉमन ऑब्जेक्टिव्ह सेमच असतं, तर ते अचीव करण्यासाठी जे प्रयत्न करतात किंवा ज्या विचारांवरती ते सहमत होतात त्यालाच आपण ऑर्गनायझेशन असं म्हणतो. आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने ऑर्गनायझेशन जन्माला येते. साऊंड ऑर्गनायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रनिंग द सक्सेसफुल बिझनेस. मग यामध्ये बघा, साऊंड ऑर्गनायझेशन हा जो पॉईंट आहे तो काय तर सगळ्यात महत्त्वाचा आहे एखादा बिझनेस रन करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी. अँड ऑर्गनायझेशन इज नथिंग बट द स्ट्रक्चर ऑफ मॅनेजमेंट. मग आता हे ऑर्गनायझेशन म्हणजे नेमकं काय, तर ऑर्गनायझेशन हे दुसरं तिसरं काही नसून तर एक स्ट्रक्चर ऑफ मॅनेजमेंट आहे. ओके. आता इथं बघा तुम्ही फिगर 2.6.1 ही बघू शकता फिगर. याच्यामध्ये बघा सगळ्यात आधी एक व्यक्ती दाखवले, त्याच्यानंतर त्याच्यातून किती डिव्हिजन्स पडत गेल्या हे सुद्धा तुम्हाला इथं दाखवलं गेलेलं. अशा पद्धतीनं एक ऑर्गनायझेशन किंवा एक मॅनेजमेंटचं स्ट्रक्चर हे तयार झालेलं आपल्याला इथं दिसून येतं. आता बघा, द मेन कॉम्पोनंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन आर. मग आता मेन कॉम्पोनंट्स किंवा ऑर्गनायझेशनचे महत्त्वाचे किंवा मुख्य घटक कुठले बघा, तर फर्स्ट वन इज क्लिअरली डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ज. ज्या ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज हे क्लिअरली डिफाईन्ड असतात ती ऑर्गनायझेशन सगळ्यात चांगली समजली जाते. सेकंड, वेल ऑर्गनाइज्ड अँड कोऑर्डिनेटेड ग्रुप ऑफ पीपल. चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेला आणि सर्वांशी एकमत असलेला लोकांचा ग्रुप. देन सुटेबल डिव्हिजन ऑफ वर्क अँड लेबर. कामाचं आणि एम्प्लॉईजचं चांगल्या पद्धतीनं किंवा सुटसुटीत केलेलं डिव्हायडेशन. देन प्रीडिफाईन्ड अँड क्लिअर पॉलिसीज अँड प्रोसिजर्स. आधीच सांगून ठेवलेल्या किंवा आधी सांगितलेल्या पॉलिसीज त्याचबरोबर प्रोसिजर्स. देन राईट डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. चांगल्या पद्धतीचं ऑथॉरिटी असलेली लोकं आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेत असलेली लोकं. देन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टीम. चांगल्या पद्धतीचं संवाद कौशल्य किंवा संवाद कौशल्य असलेली प्रक्रिया किंवा परिस्थिती. ओके. तर या सगळ्या गोष्टी काय असतात तर ऑर्गनायझेशनमध्ये मेन कॉम्पोनंट असतात बघा. देन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर इज अ फाउंडेशन विच अलाउज पीपल टू वर्क टुगेदर इफेक्टिवली. मग आता हे जे ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर असतं इज अ फाउंडेशन म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा पाय आहे. जे ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर आहे ते काय करतं तर लोकांना एकत्रितपणे आणि परिणामकारक काम करण्यासाठी मदत करतं. टीमवर्क इज द की टू सक्सेस. आणि ऑर्गनायझेशनची सगळ्यात महत्त्वाची की कुठली असेल सक्सेसची तर ती आहे टीमवर्क. ओके. पुढं बघा, ऑर्गनायझेशन हॅज फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक्स. स्मॉल और लार्ज ग्रुप ऑफ पीपल. तर बघा, मग ऑर्गनायझेशनची जर वैशिष्ट्य किंवा ऑर्गनायझेशनचे जर गुण बघायचे झाले तर ते कुठले असणार आहेत तर बघा, पहिला पॉईंट आहे स्मॉल और लार्ज ग्रुप ऑफ पीपल. छोटा किंवा मोठा लोकांचा असलेला ग्रुप. देन सेकंड, ग्रुप इज लीडेड बाय एक्झिक्युटिव्ह लीडर. मग तो ग्रुप असावा की ज्याला एक्झिक्यूट केलं गेलं पाहिजे, एखादा लीडर असला पाहिजे. ओके. म्हणजे ती लोकं आपलाच ग्रुप आपणच चालवतात असं नको, तर त्यांना कोणतरी मार्गदर्शक असा एक व्यक्ती असावा. देन थर्ड वन, इम्पॉर्टंट टूल ऑफ मॅनेजमेंट इज ऑर्गनायझेशन. मग मॅनेजमेंटचं सगळ्यात महत्त्वाचं टूल किंवा साधन कोण आहे तर ऑर्गनायझेशन. देन फोर्थ वन, ऑर्गनायझेशन इन्क्लूड्स डिव्हिजन ऑफ वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मग ऑर्गनायझेशनमध्ये कशाचा समावेश होतो बघा, तर डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे कामाचं डिव्हायडेशन आणि रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदाऱ्या. देन फिफ्थ वन, अलोकेट्स ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू एम्प्लॉईज.
ज्या काही ड्युटीज असतील किंवा जे काही काम असेल ते अलोकेट करणं म्हणजे सगळ्यांमध्ये वाटून देणं किंवा नेमून देणं. त्याचबरोबर एम्प्लॉईच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या नेमून देणं. देन नेक्स्ट वन बघा, ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिशेस अ रिलेशनशिप बिटवीन ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ऑर्गनायझेशन ही एक अशी संस्था, एक आपण संस्था म्हणू शकतो किंवा ही एक असा घटक आहे किंवा अशी गोष्ट आहे जी काय करते तर एक चांगल्या पद्धतीचं रिलेशन ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी, ओके, कशामध्ये तर अधिकार आणि जबाबदारी यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं रिलेशन स्थापन करण्यासाठी कारणीभूत असते. नेक्स्ट वन बघा, ऑर्गनायझेशन कंट्रोल्स द एफर्ट्स टू द ग्रुप. जे काही ग्रुपचे एफर्ट्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी असतील ग्रुपच्या त्या कंट्रोल करण्याचं काम ऑर्गनायझेशन करत असते. देन लास्ट वन बघा, कॅरेक्टरिस्टिक्स. ऑर्गनायझेशन एन्श्युअर्स अचिव्हमेंट ऑफ एस्टॅब्लिश्ड गोल्स. तर बघा, ऑर्गनायझेशनला ही खात्री असते की जी काही आपण लोक नेमलेली आहेत किंवा जे काय आपण ग्रुप तयार केलेले आहेत ते काय करू शकतात तर चांगल्या पद्धतीनं आपल्या ऑर्गनायझेशनचे गोल्स हे अचीव करू शकतात. तर हे सगळे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गनायझेशन. त्यानंतर आता एलिमेंट्स ऑफ ऑर्गनायझेशन्स आर, म्हणजे कुठले कुठले घटक असतात ऑर्गनायझेशनमध्ये बघा किंवा कुठल्या घटकांनी मिळून ऑर्गनायझेशन बनत असते. तर फर्स्ट वन, सेट ऑफ डिफाईन ऑब्जेक्टिव्ज, म्हणजे डिफाईन केलेल्या ऑब्जेक्टिव्हचा एक संच. देन वेल ऑर्गनाइज्ड अँड कोऑर्डिनेटेड ग्रुप ऑफ पीपल. चांगल्या पद्धतीनं, आता वरती जो पॉईंट झाला तोच आता इथं पण येतोय बघा की चांगल्या म्हणजे जे कॉम्पोनंट्स होते तेच बऱ्यापैकी तो एलिमेंट्स म्हणून पण आलेले आहेत की चांगल्या पद्धतीनं लोकांचा आयोजित केला गेलेला ग्रुप. देन प्रॉपर डिव्हिजन ऑफ वर्क अँड लेबर, कामाचं योग्य पद्धतीने केलेलं डिव्हायडेशन. क्लिअर अँड वेल डिफाईन्ड पॉलिसीज अँड प्रोसिजर्स, चांगल्या पद्धतीनं क्लिअर केलेल्या पॉलिसीज आणि प्रोसिजर्स. प्रॉपर डिव्हिजन ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, ऑथॉरिटीचं आणि रिस्पॉन्सिबिलिटीचं म्हणजे अधिकारांचं आणि जबाबदाऱ्यांचं केलेलं व्यवस्थितरित्या डिव्हिजन किंवा डिव्हायडेशन. अँड द लास्ट वन इज ॲन इफेक्टिव्ह सिस्टीम ऑफ कम्युनिकेशन, आणि चांगल्या पद्धतीचं संवाद कौशल्य असलेली स्थिती. ओके, तर या सगळ्या गोष्टींचा काय होतं तर याच्यामध्ये बघा समावेश होतो आणि हे सगळे एलिमेंट्सनी किंवा हे सगळे घटक बनून एक ऑर्गनायझेशन तयार होत असते. नेक्स्ट बघा 2.6.1 डेफिनिशन. आता ऑर्गनायझेशनची डेफिनेशन काय करता येईल तर बघा, ऑर्गनायझेशन कॅन बी डिफाईन्ड ॲज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग अँड ग्रुपिंग द वर्क टू बी परफॉर्म, म्हणजे कामाची पद्धत ओळखणं किंवा कामाची प्रक्रिया ओळखणं आणि कामाचं ग्रुपमध्ये केलेला परफॉर्मन्स यालाच आपण ऑर्गनायझेशन असं म्हणू शकतो. पुढं बघा, डिफायनिंग अँड डेलिगेटिंग रिस्पॉन्सिबिलिटी अँड ऑथॉरिटी, म्हणजे एखादी ऑथॉरिटी किंवा एखादी रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन करणं. देन एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप फॉर द पर्पज ऑफ enabling people to work most effectively together in accomplishing objectives, किंवा एक असं रिलेशन तयार केलं गेलं या हेतूनं की ही लोक मिळून एक ग्रुप चांगला तयार करून आपले जे काही ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते अकम्प्लिश करू शकतील. ओके, या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणणार आहोत तर ऑर्गनायझेशन. देन बघा 2.6.2 स्टेप्स इन फॉर्मिंग ऑर्गनायझेशन. मग आता हे जे ऑर्गनायझेशन असतं तर ते फॉर्म करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात बघा. तर फॉर्मिंग अँड ऑर्गनायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टास्क. फॉर्मिंग अँड ऑर्गनायझेशन हा एक सगळ्यात महत्त्वाचा टास्क आहे किंवा महत्त्वाचं काम आहे असं सांगितलं जाते. इट फॉर्म्स द बेसिस ऑफ वर्किंग स्टाईल ऑफ अन ऑर्गनायझेशन विच इव्हन इन्क्लूड्स रिपोर्टिंग स्ट्रक्चर. जरी याच्यामध्ये एखादं रिपोर्टिंग स्ट्रक्चर असलं तरीसुद्धा यामध्ये काय केलं जातं तर कुठल्या बेसिसवरती आपली वर्किंग स्टाईल ठेवायची हे ऑर्गनायझेशनकडून सांगितलं जातं. पुढं बघा, फॉलोविंग आर द इम्पॉर्टंट स्टेप्स यूज टू डिझाईन अँड ऑर्गनायझेशन. मग आता कुठल्या कुठल्या स्टेप्स वापरल्या जातात बघा. तर स्टेप 1, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ज अँड गोल्स. सेकंड, डिझाईन फंक्शन्स टू अचीव द ऑब्जेक्टिव्स. थर्ड वन, कॅटेगरायझिंग ॲक्टिव्हिटीज इन टू ग्रुप्स. Fourth one, define positions for different functions. Fifth one, devise each job descriptions and responsibilities. Sixth one,
फिल पोझिशन्स फ्रॉम आउटसाइड और फ्रॉम एक्झिस्टिंग पीपल. मग आता या ज्या स्टेप्स आहेत त्या आता आपण वन बाय वन बघूयात. स्टेप 1 डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ज अँड गोल्स. तर इट इन्क्लूड्स अंडरस्टँडिंग अँड फॉर्म्युलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ज अँड गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन विथ इट्स नेचर. मग यामध्ये बघा ऑर्गनायझेशनचं नेमकं गोल काय आहे किंवा ऑब्जेक्टिव्ज काय तर ते कशावरती फॉर्म्युलेट केले गेले आहेत या सगळ्या गोष्टी ओळखणं किंवा समजून घेणं. स्टेप 2 डिझाईन फंक्शन्स टू अचीव द ऑब्जेक्टिव्ज. इट इज लिस्टिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ फंक्शन्स रिक्वायर्ड फॉर अकम्प्लिशिंग द ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गनायझेशन. मग या स्टेपमध्ये काय केलं जातं तर जे काही फंक्शन्स आहेत ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज किंवा गोल्स अचीव करण्यासाठी किंवा कंप्लीट करण्यासाठी त्या फंक्शन समजून घेणं त्यांचं गरजेनुसार यादी तयार करणं. स्टेप 3 कॅटेगरायझिंग ॲक्टिव्हिटीज इन टू ग्रुप्स. तर बघा इट इज ग्रुपिंग ऑफ रिलेटेड फंक्शन्स लाईक इन्व्हेंटरी, प्रोडक्शन अँड क्वालिटी कंट्रोल एक्सेट्रा. मग यामध्ये या तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जातं तर एक ग्रुप तयार केला जातो जो काय करतो तर या फंक्शनशी रिलेटेड असतो. लाईक इन्व्हेंटरी एखाद्या गोष्टीचा शोध घेणं, देन प्रोडक्शन एखाद्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करणं आणि क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कशी असावी यावरती कंट्रोल असणं. ओके. देन 4th स्टेप बघा डिफाईन पोझिशन्स फॉर डिफरंट फंक्शन्स. मग यामध्ये बघा डिझाईन द फंक्शन्स अँड आउटलाईन्स द डिफरंट पोझिशन्स टू बी फिल टू एक्झिक्यूट फंक्शन्स. म्हणजे एखाद्या फंक्शनचं डिझाईन करणं आणि त्या फंक्शनची पोझिशन कुठं ठेवता येईल किंवा ते फंक्शन कसं एक्झिक्यूट करता येईल हे बघणं. देन स्टेप 5 डिव्हाइज इच जॉब डिस्क्रिप्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. इट डज द प्रिपरेशन ऑफ जॉब डिस्क्रिप्शन विच इन्क्लूड्स ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ इच पोझिशन. यामध्ये काय केलं जातं बघा तर जॉबचं डिस्क्रिप्शन देणं आणि मग त्यामध्ये ज्या व्यक्ती ज्या पोझिशनला आहे त्या व्यक्तीचं त्या कर्तव्य आणि रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्यांना समजावून सांगणं. आणि स्टेप 6 आहे बघा फिल पोझिशन फ्रॉम आउटसाइड ऑर फ्रॉम एक्झिस्टिंग पीपल. इट इज फिलिंग अप all positions by recruitment suitable people either from outside or from existing people by upgrading after appropriate training. तर बघा आणि लास्टची जी स्टेप आहे त्यामध्ये कशाचा समावेश होतो तर म्हणजे स्टाफ रिक्रूट करणं किंवा नोकर भरती करून घेणं. मग त्यामध्ये ज्या पद्धतीचं स्किल असावं लागणार आहे किंवा ज्या पद्धतीचं क्वालिफिकेशन असणार आहे किंवा ज्या पद्धतीचं पोझिशन आहे त्या पद्धतीची लोकांची भरती म्हणजे नोकर भरती करून घेणं. मग समजा मग त्यामध्ये बाहेरची लोकं असतील किंवा जी आधीची लोकं आहेत त्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचं नॉलेज काय होतं तर अपग्रेड होतं. ओके. मग त्या लोकांनासुद्धा तिथं परत वरच्या पोझिशनला काम करण्यासाठी चान्स देणं. या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतं तर स्टेप 6 मध्ये. ओके. पुढं बघा 2.6.3 प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन. मग ऑर्गनायझेशन ही कुठल्या तत्वांवरती किंवा कुठल्या प्रिन्सिपल्सवरती उभारलेली असते बघा तर द प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन्स आर फर्स्ट वन इज अंडरस्टँडिंग अँड फॉर्म्युलेटिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ज. सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ज काय आहेत आपल्या ऑर्गनायझेशनचे ते समजून घेणं आणि ते व्यवस्थित फॉर्म्युलेट करणं. सेकंड असोसिएशन अँड रिलेशन ऑफ बेसिक कंपोनंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. तर जे काय रिलेशन असतील किंवा जे काय बेसिक कंपोनंट्स असतील आपल्या ऑर्गनायझेशनचे त्यांना असोसिएट करणं किंवा त्यांना जोडून ठेवणं. थर्ड वन रिस्पॉन्सिबिलिटी अँड ऑथॉरिटी जबाबदारी घेणं आणि अधिकार. त्याचबरोबर 4th वन स्पॅन ऑफ कंट्रोल नियंत्रण असणं एखाद्या गोष्टीवरती. देन 5th वन डिव्हिजन अँड ग्रुपिंग ऑफ वर्क कामाचं विभाजन आणि गट तयार करणे. 6th वन प्रॉपर डेलिगेशन ऑफ वर्क कामाचं योग्यरित्या केलेली कारवाई. देन इफेक्टिव्ह अँड इफिशियंट कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं परिणामकारक असं कम्युनिकेशन किंवा संवाद कौशल्य. देन लाईन अँड स्टाफ इंटरॅक्शन्स लाईन आणि स्टाफमध्ये असलेलं इंटरॅक्शन. देन बॅलन्स स्टॅबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. आणि त्यानंतर कामाचा बॅलन्स जो काय असेल तो. त्यानंतर स्टॅबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. ओके. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये किती प्रमाणात स्थिर स्थावरता आहे किंवा किती प्रमाणात फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणजे लवचिकता आहे कशा पद्धतीचं रिलेशन सांभाळले गेले जातात ऑर्गनायझेशनमध्ये या गोष्टी. ओके. पुढं बघा 2.6.4 ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. मग आता या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये बघा
Organization structure can be defined as systematic arrangement of the people working for the organization in order to achieve predefined goals. तर आता ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कशा पद्धतीने आपण त्याची व्याख्या करू शकतो बघा. तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ द पीपल. तर सिस्टमॅटिक पद्धतीनं ज्या लोकांची अरेंजमेंट केली जाते अशा लोकांचा ग्रुप वर्किंग फॉर द ऑर्गनायझेशन. मग ही लोक काय करतात तर ऑर्गनायझेशनचं जे काही गोल असेल, जे काय ऑब्जेक्टिव्ह असेल ते अचीव करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ओके. देन सेकंड पॉईंट बघा, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर डिफाईन्स द एक्झॅक्ट स्ट्रक्चर विच डिसाइड्स हाऊ एम्प्लॉईज विल वर्क विथ द हेल्प ऑफ इच अदर. मग ऑर्गनायझेशनचं जे स्ट्रक्चर असतं ते एक्झॅक्ट स्ट्रक्चर असतं जे काय करतं ते डिसाईड करतं की कशा पद्धतीने एम्प्लॉईज काम करतील आणि तेही एकमेकाच्या मदतीने. ओके. म्हणजे एकमेकाच्या मदतीने कशा पद्धतीने एम्प्लॉईजनी काम करायला पाहिजे या पद्धतीचं स्ट्रक्चरसुद्धा ऑर्गनायझेशन ठरवून देत असते. Organization structure is mainly about establishment of position or people and the relating the positions. तर बघा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हे मेनली कशा संदर्भात किंवा कशाच्या विषयी एस्टॅब्लिश केलं जातं किंवा स्थापन केलं जातं. तर बघा पोझिशन ऑर पीपल अँड द रिलेटिंग द पोझिशन्स. लोकांची असलेली त्यांच्या ठिकाणी असलेली पोझिशन किंवा रिलेटिंग किंवा ते ज्या पोझिशनला रिलेट करतायत त्या पोझिशन संदर्भात. ओके. तर बघा इथं तुम्ही एक फिगर बघू शकता 2.6.2. तर या फिगरवरून तुम्हाला लक्षात येईल की ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीनं तयार केलं जातं. ओके. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही एकमेकाशी जोडलेली आहे. पुढं बघा, इट इज अ फ्रेमवर्क फॉर ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी असोसिएशन्स बिटवीन व्हेरियस पोझिशन्स. मग हे काय असतं तर एका चौकटीमध्ये असलेले हे काम असतं. ओके. म्हणजे चौकटीच्या बाहेर आपण यामध्ये जाऊ शकत नाही. तर एका चौकटीमध्ये अधिकार आणि जबाबदाऱ्या सांभाळून वेगवेगळ्या पोझिशनशी असलेलं असोसिएशन यालासुद्धा आपण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर असं म्हणू शकतो. पुढं बघा, ऑर्गनायझेशनल चार्ट्स आर used to show organization structures. Organization structure could be horizontal or vertical. मग हे जे ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर असतं हे कधी कधी काय होतं तर उभ्या पद्धतीचं सुद्धा असतं म्हणजे व्हर्टिकल, आणि होरिझॉन्टल म्हणजे आडव्या पद्धतीचं सुद्धा असतं. म्हणजे ज्या पद्धतीनं पोझिशन असेल किंवा ज्या पद्धतीनं आपण त्या ऑर्गनायझेशनचं डिवायडेशन करतो त्या पद्धतीनं त्या ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर हे असतं. The horizontal dimension shows departmentation process of division of the organization into different sections. तर बघा जे हॉरिझॉन्टल प्रकारचं स्ट्रक्चर असतं ऑर्गनायझेशनचं ते काय दाखवतं तर डिपार्टमेंटेशन म्हणजे कुठले कुठले डिपार्टमेंट कशा कशा पद्धतीनं काम करतात. त्यामध्ये बघा द डिपार्टमेंट्स कुड बी फायनान्स, मार्केटिंग, प्रोडक्शन एक्सेट्रा. मग यामध्ये आता एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट्स असणार आहेत तर फायनान्स असतील, आर्थिक विभाग असेल, देन मार्केटिंग करणारा विभाग असेल किंवा बाजारीकरण करणारा विभाग असेल, आणि प्रोडक्शन त्याच पद्धतीनं उत्पादन करणारा विभाग. ओके. पुढं बघा, द व्हर्टिकल डायमेन्शन व्ह्यूज ऑर शोज क्रिएशन ऑफ अ हायरार्की ऑफ सुपेरियर्स अँड सबऑर्डिनेट्स. आणि व्हर्टिकलमध्ये कुठल्या पद्धतीचं स्ट्रक्चर दाखवलं जातं ऑर्गनायझेशनचं तर उभ्या पद्धतीनं. म्हणजे मग त्यामध्ये सुपेरियर्स आणि सबऑर्डिनेट्स म्हणजे मॅनेजमेंट, देन टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, लो लेवल मॅनेजमेंट. ओके. म्हणजे ज्या उतरता क्रम दाखवला जाईल. आले लक्षात. तर अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टलमध्ये काय दाखवलं जातं तर डिपार्टमेंटेशन दाखवलं जातं, आणि व्हर्टिकल डायमेन्शनमध्ये काय दाखवलं जातं तर सुपेरियर्स आणि सबऑर्डिनेट्स. ओके. फॉर एक्झाम्पल आता इथं सांगितलेलंच आहे त्यांनी, मॅनेजर असतील, ज्युनियर मॅनेजर, त्याच्यानंतर ऑफिसर्स, डिपार्टमेंट ऑफिसर्स. ओके. तर अशा पद्धतीनं देन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डायमेन्शन टुगेदर फॉर्म स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि अशा पद्धतीनं डिपार्टमेंट आणि लोक किंवा सबऑर्डिनेट्स मग अधिकारी लोक असतील किंवा एम्प्लॉईज असतील तर या सगळ्यांनी मिळून एक चांगल्या पद्धतीचं एकत्रितरित्या झालेलं स्ट्रक्चर यालाच आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणू शकतो. पुढं बघा, टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. द टाईप ऑफ ऑर्गनायझेशन डिपेंड्स ऑन इट्स नेचर ऑफ बिझनेस.
तर बघा, तुम्ही ज्या पद्धतीचा बिझनेस किंवा तुमच्या बिझनेसचं ज्या पद्धतीचं स्वरूप आहे त्या पद्धतीचे टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला इथं दाखवलेले आहेत, म्हणजे त्या पद्धतीच्या ऑर्गनायझेशन असतात. तर बघा, फॉलोइंग फॅक्टर्स डिसाईड द टाईप ऑर ऑर्गनायझेशन. मग खाली जे फॅक्टर्स सांगितलेले आहेत ते ठरवतात की तुमचं ऑर्गनायझेशन हे कशा पद्धतीचं आहे. तर फर्स्ट वन इज साईज ऑफ द ऑर्गनायझेशन, तुमच्या ऑर्गनायझेशनची असलेली साईज. सेकंड, नेचर ऑफ द प्रोडक्ट बिईंग मॅन्युफॅक्चर्ड, तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तयार होणारं किंवा उत्पादित होणारं तुमचं प्रोडक्ट. थर्ड वन, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द प्रॉब्लेम्स बिईंग फेस, त्याचबरोबर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये प्रॉब्लेम फेस करत असताना किती पद्धतीने कॉम्प्लेक्स किंवा कुठल्या मर्यादेपर्यंत कॉम्प्लेक्सिटी येत असते त्या गोष्टी. देन द डिझाईन ऑफ ऑर्गनायझेशन टाईप इन्क्लूड्स लाईन्स ऑफ ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कोऑर्डिनेशन अमंग द पीपल. त्याचबरोबर तुमच्या ऑर्गनायझेशनचं असलेले डिझाईन, त्यामध्ये मग बघा ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि कोऑर्डिनेशन अमंग द पीपल. मग त्यामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या किती आहेत, अधिकार किती आहेत आणि लोकांमध्ये असलेले एकमेकांबद्दलचं सहकार्य, या सगळ्या गोष्टींचा विचार टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. देर आर 3 कॉमनली नोन फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्स. मग ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर किंवा टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन हे म्हणजे कॉमनली 3 पद्धतीनं सांगितले जातात. ते कुठले कुठले आहेत बघूया. तर फर्स्ट वन इज लाईन, मिलिटरी ऑर स्कालार ऑर्गनायझेशन. सेकंड वन इज लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. थर्ड वन इज फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड फोर्थ वन इज प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. ओके, मग त्यातलं आता स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. पहिलं बघूयात लाईन, मिलिटरी ऑर स्कालार ऑर्गनायझेशन. लाईन ऑर्गनायझेशन इज वन ऑफ द सिम्पलेस्ट टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. इट हॅज सिम्पल स्ट्रक्चर ॲज शोन इन फिगर 2.8. This is very easy to understand. Here subordinates and the superiors are clearly defined. तर बघा, हे जे लाईन ऑर्गनायझेशन असते हे समजायला खूप सोपं असतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतागुंत नसते. त्याचबरोबर याच्यामध्ये सबऑर्डिनेट्स आणि सुपेरियर्स म्हणजे अधिकारी लोक आणि त्यांचे नोकर लोक, तर ही दोघं व्यवस्थितरित्या क्लिअर केलेली असतात. ओके, तर पुढं बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिलिटरी ऑर्गनायझेशन और स्कालर ऑर्गनायझेशन. सबऑर्डिनेट रिपोर्ट टू इमिजिएट सुपेरियर. मग यालाच आपण स्कालर ऑर्गनायझेशन किंवा मिलिटरी ऑर्गनायझेशनसुद्धा म्हणू शकतो, कारण की मिलिटरीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं ऑर्गनायझेशनचं. मग यामध्ये काय करायला लागतं, तर जे सुपेरियर लोक असतात त्यांना जे सबऑर्डिनेट्स असतात म्हणजे एम्प्लॉईज असतात त्यांना सुपेरियर लोकांना लगेच कुठल्याही कामाचा रिपोर्ट हा द्यावा लागत असतो. पुढं बघा, द मेन बेसिस ऑफ लाईन ऑर्गनायझेशन इज अपॉन रिलेटिव्ह ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मग सगळ्यात महत्त्वाचा पाया जो आहे किंवा बेस जो आहे लाईन ऑर्गनायझेशनचा तो काय आहे, तर रिलेटिव्ह ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार आणि जबाबदाऱ्या. ॲप्लिकेशन्स बघा, मग हे अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशन म्हणजे लाईन ऑर्गनायझेशन हे आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतात. तर स्मॉल बिझनेस असतील तिथं, देन मिलिटरी, ऑटोमेटेड इंडस्ट्रीज लाईक टेक्स्टाईल, पेपर एक्सेट्रा. ओके, पुढं बघा, मग याच्यामध्ये आता फिगर 2.7.1 लाईन ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही बघू शकताय की एकच सुपेरियर आहे, सेल्स मॅनेजर, आणि मग त्याच्या हाताखाली असणारे सबऑर्डिनेट्स बघा, सेल्स पर्सन ए, सेल्स पर्सन बी, सेल्स पर्सन सी. ओके, आता बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन ऑर्गनायझेशन आर. मग लाईन ऑर्गनायझेशनचे फायदे काय असतात, तर फर्स्ट वन इज सिम्पल अँड इझी, साधं आणि सोपं असतं समजायला. सेकंड वन, फ्लेक्झिबल स्ट्रक्चर अँड इझी टू एक्सपांड ऑर कॉन्ट्रॅक्ट. स्ट्रक्चर जे असतं ते फ्लेक्झिबल असतं आणि समजायला सोपं असतं, जास्त विस्तारलेलं नसतं. थर्ड वन, इझी ॲडिशन अँड रिमूव्हल ऑफ मेंबर्स. इझिली आपण किंवा सहजरित्या आपण एखाद्या मेंबरला ॲड करू शकतो किंवा रिमूव्ह करू शकतो. देन ऑलमोस्ट इझी कम्युनिकेशन अमंग एम्प्लॉईज. चांगल्या पद्धतीचं म्हणजे एकाच लेवलला असल्यामुळे एका लाईनमध्ये असल्यामुळं एम्प्लॉईजमध्ये चांगल्या पद्धतीचं रिलेशन असतं किंवा कम्युनिकेशन असतं असं आपण म्हणू शकतो. 6 वन, ऑलमोस्ट नो कन्फ्युजन्स एक्झिस्ट. कुठल्याही प्रकारचा गोंधळ राहत नाही. 7th बघा, वर्किंग स्पीड इज फास्ट. कामाची जी काही पद्धत आहे किंवा गती आहे ती खूप जलद असते. अँड द लास्ट वन इज हाय डिग्री ऑफ डिसिप्लिन. चांगल्या पद्धतीचा डिसिप्लिन किंवा शिस्त इथं मेंटेन केली जाते. हे आपण लास्ट युनिटमध्ये सुद्धा बघितलेले आहेत. बघा तुम्हाला आठवत असेल तर. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन ऑर्गनायझेशन आर. तर लाईन ऑर्गनायझेशनचे असलेले तोटे बघा.
फर्स्ट वन इज निग्लेक्ट्स एरिया ऑफ स्पेशलायझेशन ऑफ एम्प्लॉईज. एखाद्या एम्प्लॉईचं असलेलं स्पेशलाइज्ड एरिया जो असतो किंवा स्किल्ड एरिया असतो तो दुर्लक्षित केला जातो. सेकंड वन इज मे ओव्हरलोड एम्प्लॉईज. स्मॉल बिझनेस असल्यामुळं एम्प्लॉईज कमी घेतले जातात, त्यामुळे एम्प्लॉईजवरती ओव्हरलोड येण्याची शक्यता असते. देन थर्ड वन, हायली स्किल्ड अँड क्वालिफाईड पीपल आर रिक्वायर्ड. चांगल्या पद्धतीचे स्किल असणारे आणि चांगल्या पद्धतीचं हायली क्वालिफिकेशन असणारे लोकांची गरज असते. देन फोर्थ वन, कॅनॉट कव्हर कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप्स. कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप कव्हर करू शकत नाहीत. देन मोनोटोनस वर्किंग स्टाईल्स अँड डिक्टेटरशिप बाय सुपेरियर्स. कामाची तीस पद्धत, त्यामुळे कंटाळवाणी होत गेलेली पद्धत आणि सुपेरियर लोकांकडून येणारं वर्चस्व. देन सिक्स्थ वन बघा, ट्रेनिंग, डेव्हलपिंग अँड रिप्लेसिंग टॉप एक्झिक्युटिव्ज अँड सबऑर्डिनेट्स इज डिफिकल्ट. ट्रेनिंग देणं, त्याचबरोबर एखाद्या गोष्टीचं डेव्हलपमेंट करणं, रिप्लेसिंग करणं टॉप एक्झिक्युटिव्हचं, त्याचबरोबर सबऑर्डिनेट्सचं, हे जरा अवघड होऊन जातं. देन वेस्टेज ऑफ मटेरियल्स अँड मॅन आवर्स. त्याचबरोबर कमी लोक असल्यामुळं त्यांच्यावरती कामाचा ताण असल्यामुळं मॅनपॉवरचं वेस्टेज होतं. त्याचबरोबर मटेरियल्सचं सुद्धा वेस्टेज होत असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढं बघा, नॉट सुटेबल फॉर हायली स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन. बघा, तर जिथं हायली स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन असतात तिथं काय होत नाहीत तरी अशा पद्धतीच्या लाईन ऑर्गनायझेशनचा उपयोग होत नाही. त्यानंतर सेकंड बघा, लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. द लाईन ऑर्गनायझेशन इज डेव्हलप स्टेप बाय स्टेप टू शेप ॲज द लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. मग ही जे आता आपण पहिलं लाईन ऑर्गनायझेशन बघितलं, हे लाईन ऑर्गनायझेशन काय करत असतं तर स्टेप बाय स्टेप डेव्हलप होत जातं आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं तर लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, द लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन मेक्स अ कॉम्बिनेशन ऑफ द लाईन ऑर्गनायझेशन विथ स्टाफ डिपार्टमेंट्स दॅट हेल्प्स अँड ॲडवाईस लाईन डिपार्टमेंट्स. तर बघा, जे लाईन डिपार्टमेंट्स असतात ते स्टाफ डिपार्टमेंटकडून त्यांना ॲडवाईस दिलं जातो किंवा मदत केली जाते आणि अशा पद्धतीनं लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन हे तयार होत असतं. देन इन लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन्स मेनी लेयर्स ऑफ मॅनेजमेंट आर क्रिएटेड बाय लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. तर बघा, लाईन आणि स्टाफ ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे पदर किंवा वेगवेगळे स्तर आपल्याला इथं दिसून येतात. The specialty of line and staff organization is wide number of positions are available for employees. लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला एम्प्लॉईसाठी पोझिशन असलेल्या दिसून येतात, म्हणजे व्हॅकन्सीज भरपूर असतात. देन ॲप्लिकेशन्स ऑफ धिस टाईप आर मीडियम स्केल अँड लार्ज स्केल इंडस्ट्रीज. मग अशा या पद्धतीच्या लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन या मीडियम स्केल आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला दिसून येतात. If we observe the diagrams below, we come to know that this type of organization is mostly suitable for manufacturing. It allows a proper hierarchy between staff and management. मग तुम्ही जर आता खाली दिलेली जी डायग्राम आहे ती जर बघितली तर त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ही एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी ही जी ऑर्गनायझेशन आहे ही सगळ्यात चांगली असलेली ऑर्गनायझेशन आपल्याला दिसून येते. तर आता आपण एक डायग्राम आहे ती बघूयात. फिगर 2.7.2 लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. तर बघा, प्रेसिडेंट, त्याच्यानंतर असिस्टंट टू प्रेसिडेंट, देन व्हाईस प्रेसिडेंट पर्सनल, व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड व्हाईस प्रेसिडेंट सेल्स, देन क्वालिटी कंट्रोल, देन प्रोडक्शन मॅनेजर अँड पर्चेसिंग. ओके, आता ॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन बघा. तर एक्सपर्ट ॲडवाईस इज अवेलेबल फ्रॉम स्पेशलिस्ट स्टाफ एक्झिक्युटिव्ह. जे काही स्पेशलिस्ट स्टाफ असतील त्यांच्याकडून एक्सपर्ट ॲडवाईस मिळत असते. देन परफेक्ट वर्क डिव्हिजन, चांगल्या पद्धतीचं किंवा योग्य पद्धतीचं वर्क डिव्हिजन केलं जातं. थर्ड वन इज नो वर्क लोडिंग, म्हणजे त्या स्किलनुसार आणि क्वालिफिकेशननुसार लोक घेतल्यामुळं कामाचा ओव्हरलोड होत नाही. देन लेस वेस्टेज ऑफ मटेरियल, मेन अँड मशीन आवर्सचा कामाचा आणि लोकांचा मॅनपॉवरचा कमीत कमी वेस्टेज होतो. देन इम्प्रूव्ड प्रोडक्ट क्वालिटी, चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट तयार करण्याकडे किंवा प्रोडक्टची सुधारणा करण्याकडे जास्त कल असतो. अँड देन ड्युटीज आर क्लिअर टू इच पर्सन. ओके,
आणि अशा पद्धतीनं जे काय प्रत्येक व्यक्तीची ड्युटी असते किंवा जे काय कर्तव्य असते ते क्लिअरली सांगितलं जातं. पुढं बघा, सिस्टीम फंक्शन स्मूथली, सिस्टीमचे जे फंक्शन्स असतात ते स्मूथली ऑपरेट केले जातात. देन कॉम्प्लिकेटेड सिस्टीम्स कॅन बी इम्प्लिमेंटेड, कॉम्प्लिकेटेड सिस्टीम्स ज्या असतात त्या इम्प्लिमेंट केल्या जातात. प्रीडिफाईन्ड अँड इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सिस्टीम. प्रीडिफाईन म्हणजे एखादी गोष्ट करण्याआधी आपण ज्या गोष्टी ठरवतो तर तशा पद्धतीची व्यवस्था लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशनमध्ये असते. त्याचबरोबर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असलेलं आपल्याला दिसून येतो. मग याच्यामध्ये आता डिसॲडव्हान्टेजेस ऑफ लाईन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन बघा, तर तोटे काय असतील तर फर्स्ट वन, इन्क्रीज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्ट बिकॉज ऑफ इन्क्रीज इन स्टाफ. स्टाफ जास्त घेतल्यामुळे किंवा वाढवल्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्टची जी किंमत असते ती वाढवणं गरजेचं असतं. सेकंड, मोर पीपल मोर कन्फ्युजन्स अँड ब्रेकिंग रूल्स अँड रेग्युलेशन्स बाय लाईन ऑफ एक्झिक्युटिव्ज. जास्त लोक एकत्र आल्यामुळं जास्त गोंधळ होण्याची शक्यता असते. थर्ड, अनक्लिअर फंक्शन्स क्रिएट कन्फ्युजन्स. कुठल्याही प्रकारचं जर फंक्शन क्लिअर झालं नाही तर त्यामुळं कन्फ्युजन क्रिएट होण्याची शक्यता असते. देन फोर्थ वन, ॲटिट्यूड ऑफ पीपल कॅन कॉज हार्म टू ऑर्गनायझेशन. लोकांचा असलेला ॲटिट्यूड किंवा स्वाभिमान हा ऑर्गनायझेशनला कधीकधी हानिकारक ठरतो. फिफ्थ वन, लॉस ऑफ इनिशिएटिव्ह ड्राईव्ह अँड इंग्युनिटी बिकॉज ऑफ डिपेंडन्सी. दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागत असल्यामुळं स्वतःचा जो काय आत्मविश्वास असतो किंवा स्वतःची स्किल हरवण्याची शक्यता असते. सिक्स वन, कम्युनिकेशन कॅन बी पुअर इफ नॉट डिफाईन क्लिअरली. जर कम्युनिकेशन क्लिअर होत नसेल किंवा चांगल्या पद्धतीचं नसेल तर जी काय कन्सेप्ट मांडली जाते ती व्यवस्थित क्लिअर होत नाही. आणि सेवन्थ बघा, कॉम्प्लेक्सिटी रिड्युसेस द परफॉर्मन्स. आणि अशा सगळ्या प्रकारची किंवा सगळ्या गोष्टींची गुंतागुंत असल्यामुळे काय होते तर परफॉर्मन्स कमी व्हायला किंवा चांगल्या पद्धतीचा न होता जरा खालच्या लेवलचा किंवा खालच्या दर्जाचा होण्यासाठी काय होते तर भर घातली जाते. ओके, तर इथं बघा मी हे आपले लेक्चर संपवते. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल, काही समजत नसेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. काहीही अडचण असेल किंवा एखादा पार्ट समजलं नाही तर मला जरूर सांगा. मग तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकताय किंवा कॉल करू शकताय. ओके, थँक्यू.